बारामती जळोची उपबाजार येथील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये सोमवार दिनांक 13 जुलै रोजी आडतदार अभिजित जगताप यांचे आडतीवर मुढाळे गावाचे शेतकरी श्रीकांत गवळी यांचे कोथिंबीरीला 3,000 रुपये शेकडा असा उच्चांक दर मिळाला। श्री गवळी यांना आतापर्यंत बारामती व इतर मार्केटमध्ये कोथिंबीर विक्रीतून जवळपास 20 लाख रुपये मिळाले। कोथिंबीरीस चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। शेतकऱ्यांनी बाजार आवारात फळे व भाजीपाला विक्रीस आणताना स्वच्छ व ग्रेडिंग करून विक्रीस आणावा व आपला शेतमाल बाजार आवारात विक्री करावा असे आवाहन सभापती विनायक गावडे व उपसभापती अरुण सकट यांनी केले आहे। कोथिंबीरीस रेन पाईपद्वारे शेततळ्यातून पाण्याचे व खताचे योग्य नियोजन व वर्षभर सीझनप्रमाणे वेळेवर पेरणी व काढणी करीत असल्याने आणि गेली 7 वर्षांपासून टप्प्याटप्प्याने पट्टा पद्धतीने लागवड करीत असल्याने चांगला दर मिळत आहे। तसेच बारामती मार्केटने पुरवलेल्या सुविधा, आडत्यांचे सहकार्य व वेळेत शेतकरी पट्टी, अचूक वजन आणि खरेदीदारामधील स्पर्धा तसेच स्थानिक व बाहेरील खरेदीदारांकडून वाढती मागणी यामुळे चांगला दर मिळाला आहे, असे शेतकरी गवळी यांनी सांगितले। बारामती मार्केट कमिटीमार्फत शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी यापुढे विविध सुविधा पुरवल्या जातील। अधिक माहितीसाठी बारामती मार्केट कमिटीने तयार केलेल्या बारामती APMC ॲपचा वापर करावा, असे प्रभारी सचिव हौसेराव कोकरे यांनी सांगितले। जळोची मार्केटमध्ये शेतकरी श्रीकांत गवळी यांचा सत्कार करण्यात आला। बाजार समितीचे अधिकारी सूर्यकांत मोरे, दीपक जगताप, परवेज बागवान, संदीप झंझणे यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी फळे व भाजीपाला आडतदार संघटनेचे अध्यक्ष सईद बागवान, प्रदीप गदादे, किरण खोचरे, गणेश सस्ते, प्रणय रसाळ व इतर शेतकरी उपस्थित होते। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।